ना रितेच्या शाळेत क्राफ्ट आर्टची कॉम्पिटिशन आहे. तर त्यासाठी रिपब्लिक डे असे सब्जेक्ट आहेत नाही का. मग आम्ही त्याविषयीच इथं आर्ट करत होतो. हे आम्ही ना रात्रीपासून करायला घेतलं होतं. रात्री 12 एक वाजेपर्यंत जाऊन थोडं कंप्लीट केलं होतं आणि आता थोडंसं कंप्लीट करत होतं सकाळी. तर ते नाही का खूप हार्ड होतं ते करत होतं आम्ही. तर इकडे मी भांडे असे ठेवले होते सगळा राडा आणि ते करत बसलो होतो आम्ही. पण नंतर ते ठेवून दिलं सगळं बाजूला आणि मुलांना शाळेत जायला उशीर होत होता म्हणून शाळेचं पटकन आवरून घेतलं आणि त्यांना शाळेत बाय बाय करून घेतलं. आणि दुपारी पटकन आज उद्या मला असं मुलांना सुट्टीच असते इकडे काय 15 ऑगस्टला. त्यामुळं नाश्त्याला इडली करायची होती मला म्हणून तांदूळ भिजत घालायचे होते. म्हटलं चला लक्षात आलं तर पटकन घालून घेऊया. नंतर एकदा विसरलं की विसरून जातं. मग म्हटलं तांदूळ पटकन इकडे मी भिजत घातले. त्यासाठी डाळ भिजत घातली आणि याच्या ना इडली करताना मी ना त्याच्यामध्ये पोहे पण थोडेसे ॲड करते भिजवून. तर इडल्या इतक्या छान होतात, सॉफ्ट आणि मऊ होतात ना. तर आणि ना आज एक गंमतच झाली बघा. मी मुलांना शाळेत आणायला गेले आणि तिकडून आले तर नाही का घरामध्ये ना कुठून काय माहिती पाठीमागचं आम्हाला 2 दरवाजे आहेत, कुठल्या दरवाजाने तरी घुसली होती आतमध्ये. आणि हे बघा आम्ही एवढी सकाळी छान ॲक्टिव्हिटी बनवून ठेवली होती ना, ती सगळी नाही का त्या घुशीने खराब केली होती. त्यावरचे तांदूळ निघाले होते आणि साईडचं पण इंडियाचं मॅपचं तुटलं होतं बघा. तर आम्ही सगळेच नाराज झालं. म्हटलं आता परत आम्हाला करावं लागणार. तर संध्याकाळचे मी पटकन असं नाही का इडलीचं पीठ भिजवलेलं पीठ वाटून घेतलं. त्यामध्ये थोडेसे पोहे भिजवून टाकले आणि सोडा आणि मीठ टाकून मस्त असं पीठ करून ठेवलं तयार. आणि संध्याकाळी स्वयंपाकामध्ये फक्त मी आज वरण भातच करणार होते. तर मस्त फोडणीचं वरण आणि भात असा मी आजचा बेत होता, साधा सिंपल. तर चला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत, तोपर्यंत बाय बाय.